संध्याकाळची वेळ आहे, 4 वाजलेत आणि आमच्या गावाकडे लहानपणी जशी सुट्टी पडली की गावी यायचं तेव्हा मोबाईल वगैरे काय नसायचे. त्यामुळे सकाळच्या आपली म्हशी सोडायच्या, इकडं ह्या सगळ्या शिवारात फिरवायच्या आणि त्या झाले की नंतर दुपारचं जेवण करून मुलांचा आपला जो ग्रुप असायचा तो करून असं रानातनी फिरायचं आणि मोह वगैरे शोधायचे. तर योगायोगानं आत्ता या उन्हाळ्यात एक दिवस गावी यायला भेटला, आज 1-2 दिवस. आणि आमचे जुने आम्ही मित्र असेच बसलो होतो. तर आम्हाला तशी मोबाईलची जास्त सवय नाही, तर म्हटलं चला जायचं आणि रानात फिरूया. तर हे बघा, प्रितीश आणि आबा आणि मी इथं आलो आहे आणि इथे एक आम्हाला जशी मोह शोधतात या आबाच्या नजर मावावरतीच असते. तर इथे त्याला एक मोह दिसलेला आहे, पण ते मोह नवीन बसलं आहे असा आबाचा अंदाज आहे. त्याच्यामुळे ते मोह काय आम्ही काढणार नाही. तर ते सोडून देऊन आता पुन्हा एकदा पुढे जाऊन बघायचं पुढचं एखादं मोह दुसरं भेटतं का ते. आणि हे असं वावरातनी चालत राहायचं. हातात एखादी काठी असते, ती काठी कधी गवताच्या पात्यावर मारायची, एखादं सरडा वगैरे दिसला तर तो सरडा मारायचा बाबळीच्या झाडावरचा. आणि बघा, ही तुम्हाला शेती दाखवतो. हे आहे कांद्याचं गोठ, जे कांदे रोपण करतात त्याच्या अगोदर त्याचं बी लागवड केली जाते, ते असतं हे कांद्याचं गोठ. त्याची शेती ही आबाच्या मोरला एरियात केलेली आहे. याला मोरला आरा बोलतात, कारण की या गावाच्या पुढे गेलात तर तुम्हाला पिंपळीची शिवार लागेल. पिंपळी आणि मोहची ही शिवार आहे. आणि इथं अनिल आबा आणि प्रतीश मागं बघा दोघांनी. तर तुम्हाला कसं काय वाटतंय, खूप वर्षांनी असं उन्हाळ्यात गावी फिरताय मोह शोधत? तर थोड्या वेळात ॲक्च्युली थोडा उशीर झाला, नाहीतर या दोघांना मी नक्कीच विहिरीवरती नेला असता आणि पोहायला पण लावलंच असतं. आता हे बघा, आता हापूस आंबे इथे लावलेत, त्यांनाही आंबे आलेले आहेत. आंब्याचे आंबेही आम्ही लहानपणी यायचो आणि उतरायचो, खोडे आणायचे आणि आंबे न्यायचे. आणि आमच्या अर्धी वाटणी आबाची अर्धी वाटणी, पण त्याच्या वाटणी ते आम्हीच जाऊन खायचो, कारण की मला आंबे लय आवडतात. तर चला आता पुन्हा एकदा पुढचा आंबा मावा आपण शोधणार आहे.